पहिला टॉपिक जो आहे आपला स्टेट बोर्ड 11वी, त्याच्यातला पहिला टॉपिक आपला कुठला आहे बघा, भू हालचाली म्हणून एक टॉपिक आहे. भू हालचाली टोटल स्टेट बोर्डामध्ये 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे ना, तर टोटल 11वीच्या स्टेट बोर्डामध्ये मला वाटते 12 टॉपिक आहेत. 12 टॉपिक आहेत, पण हे 12च्या 12 टॉपिक आपल्याला करायचे नाही. ठीक आहे. याच्यामधले जर आपण बघितले जास्तीत जास्त तुम्हाला ना 6 टॉपिक करावे लागतात. 6 टॉपिक, आणि बाकीचे 6 टॉपिक तुम्ही जस्ट ओव्हरलुक केले तरी चालून जातं. ठीक आहे. ओके. चला, तर या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधला पहिला टॉपिक आहे आपला भू हालचाली. पण हे बेसिक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बाकी भू हालचाली तुम्हाला अजूनही डीप मध्ये शिकावं लागतं. भू हालचाली हा आहे पहिला टॉपिक. ओके. बघा, आपण काय बघतो की आपल्या पृथ्वीवरती जर आपण बघितलं, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे ना, तर तो पृष्ठभाग सगळीकडे समान आहे का? नाही. काही ठिकाणी तुम्हाला टेकड्या दिसतील, काही ठिकाणी पर्वत दिसतील, काही भाग तुम्हाला पठारी असलेला दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला खोल दऱ्या दिसतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भूरूप तुम्हाला या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती दिसतील. बरोबर. मग हे वेगवेगळ्या प्रकारची भूरूप निर्माण होण्यापाठीमागं काहीतरी रिझन असेल. बरोबर. तेच रिझन आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. तर इथं जर आपण बघितलं तर हे जे भूरूप निर्माण झालेली आहेत ना आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, तर ही भूरूप कोणत्या बलांमुळे निर्माण झालेली आहेत? तर अंतर्गत आणि बहिर्गत बल. ठीक आहे. एंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस असं आपण म्हणतो. जर तुम्ही ऑनलाईन बॅचेस करत असाल तर तिथं तुम्हाला बायलिंग्वल शिकवलं जातं, पण जे विद्यार्थी मराठीमध्येच कम्फर्टेबल आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त मराठी सुद्धा इथं आपण नोट्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. ओके. तर या भूरूपांची जी निर्मिती आहे, फॉर एक्झाम्पल टेकड्या असतील, पर्वत, पठारे, दरे, तर यांची निर्मिती जी आहे ना पृथ्वीच्या पृष्ठभागावरती अंतर्गत आणि बहिर्गत बलांमुळे झालेली आहे. ठीक आहे. ओके. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, आपण म्हणतो 2 प्रकारचे फोर्सेस आहेत. एकच मिनिट थांबा. याच्यामध्ये आपण म्हणतोय अंतर्गत आणि बहिर्गत. ठीक आहे. ओके. अंतर्गत आणि बहिर्गत. आता इथं अंतर्गत प्रक्रिया असतात ना, याला आपण 1 नंबर देऊया. तर या अंतर्गतचे पुन्हा प्रकार पडतात. याच्यामध्ये मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. आपण काय करतो माहिती का, आपण हे करत नाही, एंडोजेनिक एक्झोजेनिक फोर्सेस आपण करत नाही. आपण डायरेक्ट ज्वालामुखी, भूकंप हे टॉपिक घेतो. लक्षात घ्या. असं करू नका. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात, पण कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन जास्त विचारले जातात. हे आपल्याला इथं थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. तर या अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली असे 2 प्रकार पडतात. लक्षात घ्या. मग पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे ना, आपण काय बोललो की पृथ्वीचा पृष्ठभाग एकसारखा नाही. बरोबर. काही ठिकाणी दऱ्या आहेत, काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी पठारी भाग आहे. तर हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे ना, हा मंद गतीने बदलतोय. लक्षात घ्या. हा कसा आहे? मंद गतीने बदलतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टंटली, सातत्याने बदलत आहे. ठीक आहे. ओके. इवन आपण आता पण एक्झाम्पल काय देतो की हिमालय पर्वताची उंची अजूनही वाढत आहे. मग याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला अचानकच हिमालय पर्वत खूप जास्त उंच असलेला दिसून येतो? असं नाहीये. तर त्याच्यामध्ये मायनर चेंजेस होत असतात, पण होत असतात. तर हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे ना, हा पृष्ठभाग मंद गतीनं पण सातत्याने बदलत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता याच्यावरती जे बदल होतात ना, ते कशामुळे होतात? बलांमुळे होतात. बरोबर. आत्ताच आपण बघितलं अंतर्गत आणि बहिर्गत बल. अंतर्गत मध्ये तुम्हाला मंद आणि शीघ्र हालचाली. बरोबर. मग याच्यामध्ये ताण आणि दाब. ठीक आहे. ताण आणि दाब. तर याच्यामध्ये टेन्शन आणि प्रेशर आपण म्हणतो. या पद्धतीचे बदल घडून येतात या बलामुळे, आणि पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचं निरीक्षण आपल्याला करता येतं का? नाही. पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत आपण पोहोचू शकतो का? नाही. सगळे हे काय आहेत? अंदाज आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. मग असं असलं तरी त्यांचे परिणाम मात्र आपण पृष्ठभागावरती पाहू शकतो. बरोबर. जरी आपण पृथ्वीचा जे मध्य भाग आहे इथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण पृष्ठभागावरती जे काही घडते ना ते आपण बघू शकतो. हो की नाही? म्हणजे पर्वतांची निर्मिती आणि खंडांचं वितरण हे मंद हालचालीशी संबंधित आहे. इथं साधा सिंपल क्वेश्चन बनतो बघा तुमचा, पर्वताची निर्मिती
आणि खंडांचं वितरण हे डॅश डॅशशी संबंधित आहे. पहिला ऑप्शन असतो तुमचा शीघ्र हालचालीशी संबंधित, दुसरा ऑप्शन असतो मंद हालचालीशी संबंधित, किंवा सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, पर्वत निर्माण होणं आणि खंडांचं वितरण होणं, इवन तुम्हाला खूप बेसिक पासून शिकवलं जातं, जसं की 33 महासागर होता, मग त्याच्यामध्ये गाळ साचला आणि मग पुढे जाऊन कॉन्टिनेंटची निर्मिती झाली, प्लेट टेक्टॉनिक असेल, वेगनरचा सिद्धांत असेल, बरंच काही इथं तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे, ओके. तर पर्वतांची निर्मिती आणि खंडांचं जे वितरण आहे ना, तर हे कशाशी संबंधित आहे? मंद हालचालीशी संबंधित आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता ह्या ज्या मंद हालचाली असतात ना, तर या मंद हालचालींप्रमाणेच काय असतं, ज्या शीघ्र हालचाली असतात ना, तर त्या शीघ्र हालचाली सुद्धा भूकवचामध्ये कार्यरत असतात. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की आपल्या पृष्ठभागामध्ये फक्त मंद हालचालीच चालू असतात, तर तिथं तुम्हाला शीघ्र हालचाली सुद्धा दिसून येतात. ठीक आहे, ओके. शीघ्र हालचाली म्हणजे काय? विदिन अ सेकंद त्या हालचाली होतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल काही सेकंद किंवा काही तासाच्या कालावधीमध्ये त्याचे परिणाम जे आहेत ना, या शीघ्र हालचालीचे परिणाम आपण भूपृष्ठावरती पाहू शकतो. उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी. ठीक आहे, हे आहेत एक्झाम्पल शीघ्र हालचालीचे. ठीक आहे, ओके. आता तुम्ही म्हणाल की मॅडम या हालचाली घडून येतात, इव्हिडन्स आपल्याला विचारले जातात, बरोबर. तर याचे इव्हिडन्स काय आहेत, काय पुरावे आहेत, लक्षात घ्या. तर याचे पुरावे काय आहेत बघा. निसर्गामध्ये आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरची जी भूरूप बघतोय, बरोबर, तर ही भूरूप कायमस्वरूपी असतात का? पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, ही जी भूरूप असतात ना, ही भूरूपे कायमस्वरूपी नसतात. तर ही भूरूप कायमस्वरूपी असतात का? कायमस्वरूपी नसतात, बरोबर. तर याच्यामध्ये काय होतं, या भूरूपांमध्ये ना बदल होत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आता हे बदल होतात हे कशावरनं समजतं? काही एव्हिडन्स इथे मिळतात, बरोबर, काही पुरावे इथे दिसून येतात. पुरावे काय आहेत बाबा? या ज्या हालचाली होतात ना पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, सॉरी पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, तर या हालचालींचा परिणाम कशावरती होतो? हालचालींचा परिणाम भूपृष्ठावरती होतो, बरोबर. आता याचे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की कसा हा इथं आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो, किंवा ही भूरूप कायमस्वरूपी नाहीत हे तुम्ही कसं पुराव्यासह दाखवून देऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा, 2004 ला सुनामी आली, बरोबर. त्याच्यानंतर जे सुमात्रा बेट होतं की नाही, तर या सुमात्रा बेटाची उंची काही सेंटीमीटर्सने वाढली. आता इथं तुम्हाला फॅक्ट म्हणून पण हे लक्षात ठेवायचं आहे, कारण का आयोग तुम्हाला जोड्या लावामध्ये असे इन्सिडेंट्स विचारतं, ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तुम्हाला विचारले जातात. भले काही ठिकाणी भूकंप झालेले असू दे किंवा ढगफुटीची घटना तुम्हाला आयोगाने विचारली होती, तर इथं कॉन्सेप्ट सोबतच फॅक्ट पण तुम्ही लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री पर्वतरांगांची निर्मिती. जेव्हा आपण हिमालय डीप मध्ये शिकू तेव्हा हिमालय रेंजेस ज्या आहेत ना, त्याचं वर्गीकरण केलं जातं, बऱ्याच बेसिसवरती केलं जातं. जसं की तुम्ही इथं उंचीनुसार आपण बघतो, तर इथं बृहद हिमालय आहे, हिमाद्री आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय असंही वर्गीकरण केलं जातं. तर ते आपण पुढे बघूया. पण इथं तुम्हाला निसर्गात भूरूप कायमस्वरूपी नसतात आणि हे का बदलतात? भू हालचालींमुळे बदलतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, नोव्हेंबर 1963 मध्ये आइसलँड जवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचं वार्तांकन काही नाविकांनी केलं आणि हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी काय केलेलं आहे, हे बघितलेलं आहे. म्हणजे या घटना ज्या आहेत ना, या घटना का घडल्या, तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये या ज्या हालचाली होत आहेत ना, या हालचालीमुळे या घटना घडलेल्या आहेत. ओके, क्लिअर. फक्त ही तुमची कॉन्सेप्ट झाली आणि ह्या तुमच्या फॅक्ट झाल्या, ज्या तुम्हाला आयोग जोड्या लावामध्ये किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात. आणि 11th आणि 12th स्टँडर्डचं स्टेट बोर्ड जर तुम्ही केलं खूप चांगलं, लाईन टू लाईन सगळं व्यवस्थित समजून घेतलं, तर जवळजवळ 30 मार्काला तुम्हाला जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी विचारलं जातं. 30 गुणिले 2 करा, 60 मार्काला तुम्हाला याच्यामध्ये
करंट अफेअर्सचा पण भाग इन्क्लूड करा. तर आपण असं म्हणू शकतो की इथून जवळजवळ 12 म्हणजे 24 मार्काचे क्वेश्चन तुमचे 11-12 स्टँडर्डची जी पुस्तकं आहेत ना, मग ते स्टेट बोर्डाचे असू दे किंवा NCERTचे असू दे, त्याच्यामधून तुमचे क्वेश्चन इथं कव्हर होतात, आरामात कव्हर होतात. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघू शकता. ठीक आहे, ओके. सुनामी नंतर काय झालं बघा, सुनामी नंतर काही बेटे लुप्त झाल्याचं पण निदर्शनाला आलेलं आहे. उदाहरणार्थ मेगापूर. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे, मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदी जवळ वनांसह जमीन बुडवल्याचे पुरावे आहेत आणि या काळीत काही खोलवर आजही वृक्षांचे बुंदे आढळतात. तर हे सगळं काय आहे, हे सगळं पृथ्वीच्या अंतर्गत ज्या हालचाली होतात, मग त्या मंद हालचाली असू दे किंवा शीघ्र हालचाली असू दे, तर या घटना घडतात याचे पुरावे तुम्हाला इथे दिलेले आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथे काय केलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगितलंय. आता स्टेट बोर्डामध्ये ना तुम्हाला अशा प्रकारचे काही बॉक्स दिलेले असतात, ते तुम्हाला करायचे. याला आपण IMP म्हणूया, इम्पॉर्टंट. ठीक आहे, इथं तुम्हाला काय दिलंय, इथं तुम्हाला 16 जूनची एक घटना दिलेली आहे. 16 जून 1819 इथं कच्छ या ठिकाणी झालेल्या भूकंपाबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला हे भूकंप जगातील जे मोठे भूकंप असतील की नाही, इव्हन आपल्या भारतामध्ये झालेले, तर ते भूकंप तुम्हाला कसे विचारतात माहिती का, अ गट आणि ब गट. एका बाजूला तुम्हाला इथं कच्छ देतील, इकडे तुम्हाला डेट देतील, इथं किल्लारी देतील, इकडे तुम्हाला डेट देतील, अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. तर हा भूकंप कधी झाला होता, 16 जून 1819. इथं जो भूकंप झाला होता त्याच्यामुळे काय झालं होतं, किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला होता. आता हे इथे का दिलंय, शीघ्र हालचाली भूकंपाला आपण कशामध्ये इन्क्लूड करतो, भूकंपाला आपण शीघ्र हालचालीमध्ये इन्क्लूड करतो, बरोबर. मग या शीघ्र हालचालीमुळे जे भूरूप बदललेलं आहे ना, त्याचा तुम्हाला इथे एक पुरावा दिलेला आहे. ठीक आहे, जहाजे असतील, स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटी असतील, त्याचं नुकसान झालं असलं काही तुम्हाला विचारत नाहीत. तर इथं सिंद्री या ठिकाणी एक किल्ला होता, तर या किल्ल्याचा एक भाग वगळता पूर्ण किल्ला पाण्याखाली गेला, हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच दरम्यान इथं 1550 मध्ये 1550 चौरस किमी लांबीचा जो भूभाग आहे तो उंचावला गेल्याचा इथं दिलेला आहे. म्हणजे काय माहिती का, 16 जून 1819 ला जो कच्छ मध्ये भूकंप झाला होता, या भूकंपामुळे 2 घटना घडल्या. कोणत्या घटना घडल्या, किनारपट्टीचा भाग खचला गेला आणि दुसरी गोष्ट इथं काही 1550 चौरस किमीचा भूभाग उंचावला गेला, बरोबर. म्हणजे काही भूभाग खचला गेला, काही भूभाग उंचावला गेला, असं तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, ओके. त्यालाच हा जो भाग उंचावला गेला त्यालाच अल्लाह बंधारा असं म्हटलं जातं. स्थानिक लोक काय म्हणतात, त्याला अल्लाह बंधारा असं म्हणतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे लक्षात ठेवा, फॅक्ट तुम्हाला विचारल्या जातात. त्याच्यानंतर इथं आपण बघूया आता मंद हालचाली. आता मंद हालचाली ज्या असतात ना, की आता कुठल्याही हालचाली असू द्या, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जितकं आपण हे वाचतोय ना, तितकं हे घडतं. म्हणजे ज्या घटना घडतात पृथ्वीच्या अंतरंगामध्ये त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन असतात, पण आपल्याला तिथपर्यंत अभ्यास करायचा आहे का नाही, आपल्याला आपली प्रिलियम पास होण्यापुरताच इथं हा भाग समजून घ्यायचा आहे. तर भू हालचालींची प्रक्रिया कशी असते, कॉम्प्लिकेटेड असते, गुंतागुंतीची असते, बरोबर. म्हणजे त्या कशा असतात, एकमेकांशी संबंधित असतात. ओके. आणि अंतर्गत बलामुळे काय होतं, भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात ना, त्यांना भूविवर्तनिकी हालचाल असं म्हणतात. लक्षात ठेवा, अंतर्गत बलामुळे. लक्षात घ्या, सेंटेन्स काय दिलं जातं माहिती का तुम्हाला, अंतर्गत बलाच्या ठिकाणी काय केलं जातं, आयोग इथं तुम्हाला बहिर्गत बल देतं. ठीक आहे, आणि मग हाच आपला एरर असतो. सेंटेन्स असतं की बहिर्गत बलामुळे भूकवचाच्या ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाली म्हणतात. मग आपण घाईघाईमध्ये बरोबर करतो, आपण व्यवस्थित वाचलेलं नसतं की अरे इथं ना अंतर्गत बल हवंय, बहिर्गत बल नकोय. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आता इथं ज्या भूविवर्तनिकी हालचाली, पुन्हा पुन्हा मी रिपीट करते, भूविवर्तनिकी हालचाली कोणत्या बलामुळं भूकवचामध्ये ज्या घडून येणाऱ्या हालचाली आहेत त्यांना म्हटलं जातं, तर अंतर्गत बलामुळं, बरोबर. आणि या हालचाली ज्या असतात ना, ज्या हालचाली अंतर्गत बलामुळे घडून येतात, लक्षात घ्या, ज्यांना आपण भूविवर्तनिकी हालचाली असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, भूविवर्तनिकी हालचाली. तर या भूविवर्तनिकी हालचालीचे 2 प्रकार
किंवा 2 गट म्हणा, 2 गट केले जातात. कशावरून केले जातात? तर त्या हालचालींची दिशा कशी आहे, बरोबर. या ज्या हालचाली आहेत ना, या हालचालींची दिशा कशी आहे, कोणत्या बेसिसवरती दिशा कशी आहे, त्याच्यानुसार ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर, ठीक आहे, असे 2 गट केले जातात, लक्षात घ्या. आणि आपण काय करतो माहिती का, जे विद्यार्थी अधूनमधून कुठूनही अभ्यास करतात ते विद्यार्थी डायरेक्ट हेच वाचतात, खंड निर्माणकारी हालचाली. आणि मग शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही की जिओमॉर्फॉलॉजी नक्की स्टार्ट कुठून होतं, कुठून आपल्याला हा अभ्यास करावा लागतो, कुठून हा पार्ट आपल्याला कव्हर करावा लागतो, लक्षात घ्या. तर इथं तुम्ही जर एंडोजेनिक एक्झोजेनिक फोर्सेस याच्याही अगोदर काही पार्ट करावा लागतो. पृथ्वीचा अंतरंग कसा आहे, शिलावरण म्हणजे काय, मोह विलगता काय आहे, गटेनबर्ग विलगता काय आहे, याच्याही आधीचा पार्ट आहे. पण आपण काय करतोय, आपण इथं रिव्हिजन म्हणून 11th स्टँडर्डचं बुक घेतो, ठीक आहे. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2025 साठी जे विद्यार्थी तयारी करतात तिथे तुम्हाला GS पेपर 1, जिओग्राफी, त्याच्यानंतर जिओग्राफी ऑप्शनल आणि स्पेशली प्रिलियम बॅच, अशा 3 बॅचेसच्या लिंक तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला तिथं कॉन्टॅक्ट नंबर पण मिळून जाईल, तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकता, ठीक आहे. ओके. चला, तर ऊर्ध्वगामी हालचाली. आता या भूविवर्तनिकी हालचालीमध्ये ज्या ऊर्ध्वगामी हालचाली आहेत खंड निर्माणकारी हालचाली म्हणतात. ऑब्लिक करा, आयोग तुम्हाला इथं असंही देऊ शकतं, खंड निर्माणकारी हालचाली, खंड निर्माण करणाऱ्या हालचाली, ठीक आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगातील बलांमुळे, हे तर आपण सुरुवातीला पण बघितलेलं आहे की हे जे अंतरंगातील बल आहेत ना आणि ऊर्जेच्या वाहनामुळे काय होतं, या हालचाली निर्माण होतात. बघा, तुम्हाला क्वेश्चन जर याच्यावरती आला वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, तर आपण कन्सिडर करूया की तुम्हाला क्वेश्चन या ऊर्ध्वगामी हालचालीवरती आयोगाने विचारलाय. क्वेश्चन फार लेंदी असतात राज्यसेवेचे. पहिलं सेंटेन्स तुम्हाला असं देतील की खंड निर्माणकारी हालचाली किंवा ऊर्ध्वगामी हालचाली पृथ्वीच्या अंतरंगातील बलामुळे, आता इथं हा तुमचा पहिला एरर असू शकतो, ठीक आहे, अंतरंगातील बलामुळे आणि ऊर्जेच्या वहनामुळे निर्माण होतात, ठीक आहे. ओके, क्लिअर. आता हे सेंटेन्स झालं, लक्षात घ्या. आता फक्त तुम्ही काय वाचता इथं शिकताय, तुम्ही ऊर्ध्वगामी हालचाली. नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या क्षितिज समांतर हालचाली, ठीक आहे. आता इथं बघा, म्हणजे कंपॅरिझन मी करून सांगते तुम्हाला. तर या ज्या हालचाली असतात ना, या क्षितिज समांतर हालचाली, ज्याला आपण पर्वत निर्माणकारी म्हणतो, तर या हालचाली क्षितिज समांतर दिशेत होतात, बरोबर. आणि बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो, ठीक आहे, लक्षात घ्या. आता हे सेंटेन्स आणि जे मी पाठीमागे तुम्हाला लिहून दिलेलं सेंटेन्स आहे ना, तर याच्यामध्ये फक्त आयोग शफल करून देतं, ठीक आहे. म्हणजे ऊर्ध्वगामी हालचालीला तुम्हाला काय म्हणतात, क्षितिज समांतर हालचालीचं डिस्क्रिप्शन देतील आणि क्षितिज समांतर हालचालीला ऊर्ध्वगामी हालचालीचं डिस्क्रिप्शन देतील, ठीक आहे. ते फक्त आपल्याला काय करायचं असतं, इथं शोधायचं असतं, एरर डिटेक्ट करायचे असतात. ओके. तर या ज्या खंड निर्माण करणाऱ्या हालचाली असतात ना, ह्या अंतरंगातील बलामुळे आणि ऊर्जेच्या वहनामुळे निर्माण होतात, ठीक आहे. ओके. पृथ्वीचं जे केंद्र असतं ना, तर या पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे, ओके, तर या हालचाली असतात ना अति मंद गतीने होत असतात. याला तुम्ही सेकंड पॉइंट करू शकता. खंड निर्माण करणाऱ्या हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडून पृष्ठभागाकडे, पृष्ठभागाकडून केंद्राकडे होतात, पण कशा होतात, अतिशय मंद होत असतात, लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि या हालचालीमुळे काय होतं, या हालचालीमुळे खंड निर्माण म्हणतोय ना आपण, लक्षात घ्या, शब्दांवरती फोकस करा. खंड निर्माणकारी म्हणतोय, खंड निर्माणकारी, ठीक आहे. ओके. खंड निर्माणकारी म्हटल्यानंतर काय काय होईल सांगा, जेव्हा पृथ्वीच्या भूकवचामध्ये हालचाली होतील. ऑब्विसली इथं भूकवचाचा जो विस्तीर्ण भाग असेल ना, तर तो एकतर उचलला जाईल, बरोबर, एकतर उचलला जाईल. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे,
समुद्र सपाटीपेक्षा जो भाग उंचावला जातो, ओके, त्याच्यामुळे काय होते, खंडाची निर्मिती होते, बरोबर. याला काय म्हणतो आपण, पहिली पॉसिबिलिटी आपण काय सांगितली की भाग उंचावला जाऊ शकतो, दुसरी पॉसिबिलिटी आपण काय सांगितली की भाग खचू शकतो, बरोबर. मग जो उंचावला जातो ना किंवा समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेलाय त्याच्यामुळे खंड निर्माण होत आहेत, म्हणून आपण याला काय म्हणतो, खंड निर्माणकारी हालचाली, बरोबर. ओके. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला इथं अजून बरेच क्वेश्चन बनतात की खंड निर्माणकारी हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होते, बरोबर. ओके. आणि या हालचाली कशा असतात बघा, शीघ्र होतात का नाही, मंद होतात, त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा आवाका कसा असतो, मोठा असतो, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा डिफरन्स काय आहे माहिती का, या ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर मध्ये या ज्या ऊर्ध्वगामी हालचाली असतात की नाही किंवा खंड निर्माण करणाऱ्या हालचाली असतात, याचा दाब आणि ताण याच्याशी काहीही संबंध नसतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सगळ्यात मोठा फरक जर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा असेल दोन्ही मधला, तर हा फरक लक्षात ठेवा, काहीही संबंध नसतो. तथापि या ज्या हालचाली आहेत ना, या हालचालीमुळे काय होतं, एकतर भूखंड उचलला जातो किंवा खचतो, या दोनच क्रिया होतात. तर तुम्हाला इथं ऊर्ध्वगामी हालचाली किंवा खंड निर्माणकारी हालचाली समजलं असेल, अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलंय. पण अजूनही हा काय आहे, आपला बेसिकचाच भाग आहे, याच्यामध्ये आपल्याला खूप काही शिकावं लागतं, पुढे जाऊन तुम्ही ऑप्शनल वगैरे ठेवणार असाल तर. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपण बघतोय पर्वत निर्माणकारी हालचाली. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, इथं आपण म्हणतो की इथं ताण आणि दाब निर्माण होतो, तिथं होत होता का नाही, हा पहिला महत्वाचा क्रिया. ठीक आहे, सॉरी, पहिला महत्वाचा पॉइंट. आता इथं काय होतं, या ज्या हालचाली होतात ना क्षितिज समांतर, याच्यामुळे काय होतं, भूपृष्ठाला वळ्या पडतात, घड्या पडतात किंवा भेगा पडतात, हे पुढे आपल्याला शिकायचं आहे. फोल्ड म्हणजे काय, फॉल्ट म्हणजे काय, बरोबर. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन पण विचारलेला आहे. तर या हालचाली पण विद्यार्थी काय करतात माहिती का, पेपर अनालिसिस करतात. पेपर अनालिसिस मध्ये तुम्हाला हे फोल्ड, टाइप्स ऑफ फोल्ड असतील, फॉल्ट असतील, जे काय असेल ते असेल, हे सर्च करतात, तेवढंच वाचतात. पण जर तुम्हाला पाठीमागचा बेसिकचा भागच जर क्लिअर नसेल, ठीक आहे, तर हे समजेल का हो, अजिबात समजणार नाही. तात्पुरतं समजेल आणि पुन्हा त्याच्यावरती जर आयोगाने मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन बनवला तर तो क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होणार नाही. म्हणून बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याला इथे शिकावं लागतं. तर या ज्या हालचाली असतात ना, पर्वत निर्माणकारी हालचाली, ओके, या हालचालीमुळे काय होतं, पर्वतांची निर्मिती होते. जसे खंड निर्माणकारी हालचालीमुळे काय होत होतं, खंडांची निर्मिती होत होती, बरोबर. तसं इथं पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे काय होते, पर्वताची निर्मिती होते. पण सगळ्यात महत्वाचं काय, इथं ताण आणि दाब खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ओके. या पण हालचाली कशा आहेत, मंद आहेत, बरोबर. आपण मंद हालचालीच बघतोय, शीघ्र हालचाली बघितले का आपण. शीघ्र हालचालीमध्ये दोनच टॉपिक आपल्याला शिकायचे, ज्वालामुखी आणि भूकंप. म्हणजे सुनामी वगैरे पण येतं त्याच्यामध्ये, पण ते आपण जास्त महत्वाचं काय आहे, भूकंप आणि ज्वालामुखी. परंतु बघा, आता या पण हालचाली मंद आहेत, पण खंड निर्माण करणाऱ्या हालचालीपैकी त्यांचा वेग कसा असतो, जास्त असतो. मग इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, खंड निर्माणकारी हालचालीपेक्षा किंवा ऊर्ध्वगामी हालचालीपेक्षा क्षितिज समांतर हालचालींचा वेग कसा असतो, जास्त असतो. आयोग तुम्हाला दोन सेंटेन्स देतं की ऊर्ध्वगामी हालचालीपेक्षा क्षितिज समांतर हालचालींचा वेग कमी असतो, आणि दुसरं सेंटेन्स असतं की ऊर्ध्वगामी हालचालीपेक्षा क्षितिज समांतर हालचालींचा वेग जास्त असतो, बरोबर. फक्त शफल करून दिलं जातं, बाकी याच्यामध्ये काहीही नवीन नसतं. तुम्हाला लक्षात पाहिजे की कोणत्या हालचालीचा वेग जास्त असतो, कोणत्या हालचालीचा वेग कमी असतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, आणि ऑब्विसली वेग जास्त आहे म्हणजे आवाका पण जास्त असतो. सॉरी, आवाका कसा असतो, मर्यादित असतो. तिकडे आवाका कसा होता, जास्त होता. आता या हालचालीमुळे काय होतं, या हालचालीमुळे खडकांच्या स्तरामध्ये वळ्या पडतात. ठीक आहे. ओके, किंवा विभंग निर्माण होतात. परिणामी काय होतं, घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात. आपल्याला विचारलं जातं की खालीलपैकी पर्वतांचे प्रकार सांगा. प्राचीन पर्वत, अर्वाचीन पर्वत, वली पर्वत, घडी पर्वत, ब्लॉक माउंटेन्स, बरंच काही काही, ज्वालामुखीय पर्वत.
तर इथं घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात आणि या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असं म्हणतात. आता इथं आपण काय बोललो की इथं दाब आणि ताण खूप महत्वाचे आहेत, बरोबर. आता हे जे बल आहे ना, ह्या बलाचे दोन गट पडतात. ताण निर्माण करणारं बल जसं आपण वरती बघितलं होतं आणि दाब निर्माण करणारं बल. ठीक आहे, समजून घ्या. आता या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला काय होतं, ताण निर्माणकारी बल. पहिला पॉइंट आपण बघूया, ताण निर्माणकारी बल. लक्षात घ्या. तर एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतं, बरोबर. बघा, ताण कधी निर्माण होतो, जेव्हा आपण एकमेकापासून आपण विरुद्ध दिशेला काम करतो, बरोबर. एकमेकांपासून जेव्हा आपण विरुद्ध दिशेला कार्य करतो की नाही, तेव्हा काय निर्माण होतो, तिथं ताण निर्माण होत असतो. ओके, उदाहरणार्थ बघा, एखादा इथं जसं इमेज दाखवली, एखादा पेपर तुम्ही घेतलाय, बरोबर, आणि त्याला तुम्ही ताण देताय, विरुद्ध दिशेने ताण देताय, तर काय होईल, हा पेपर इथं मध्ये फाटेल की नाही, हा पेपर इथं मध्ये फाटेल, बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं बघा, तर इथं विरुद्ध दिशेने कार्य होतं. ताण निर्माणकारी बल म्हणजे काय, विरुद्ध दिशेने इथं कार्य होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं हा कागद आहे, तसा तुम्ही एखादा खडक कन्सिडर करा आणि त्या खडकावरती विरुद्ध दिशेने कार्य होतंय, बरोबर. मग काय होईल, त्या खडकांच्या थरामध्ये ताण निर्माण होईल, बरोबर. आणि ताण निर्माण झाल्यामुळे काय होईल, इथं भूपृष्ठाला छेद पडू शकतो, बरोबर. जसं इथं दाखवलंय, भेग पडू शकते, भंग पडू शकतो, तडे पडू शकतात, बरोबर. आणि भूकवचात काय होतो, विभंग निर्माण होतो आणि याला आपण काय म्हणतो, प्रस्तरभंग असं म्हणतो. लक्षात घ्या. आणि काय होतं मग, प्रस्तरभंग झाल्यामुळे ऑब्विसली खडकाला काय पडतील, भेगा पडतील ना, बरोबर, भेगा पडतील. त्याच्यामुळे काय होतं, खचदरी किंवा गट्ट पर्वतांची निर्मिती होते. हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. विद्यार्थी या प्रस्तरभंग या एका शब्दाचं किती टेन्शन घेतात, टेन्शन घेण्यासारखं काय आहे का, काहीच नाहीये. लक्षात घ्या. नेक्स्ट आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर आहे दाब निर्माणकारी बले. ताण निर्माणकारी आपण बघितली, बरोबर. दाब निर्माणकारी बले बघा, जेव्हा बल आपण काय बघितलं, विरुद्ध दिशेने बघितलं. सुरुवातीला आपण विरुद्ध दिशेने बघितलं, बरोबर. आणि जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्याला केंद्रित बल म्हणतात. एकमेकांच्या दिशेने जर कार्य करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, केंद्रित बल म्हणतो, बरोबर. मग याच्यामुळे काय होतं बघा, जसं आपण पाठीमागे एक्झाम्पल बघितलं होतं, इथं आपण एक असा कागदाचा तुकडा आहे असं आपण कन्सिडर करूया, बरोबर. प्लेन कागदाचा तुकडा आहे. जेव्हा तुम्ही एकाच दिशेने बल लावता तेव्हा असा फोल्ड निर्माण होतो, बरोबर. जसं इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, दाब तुम्ही कसा देताय, एकाच दिशेने देताय, एकमेकांच्या दिशेने कार्य करतो, बरोबर. त्याला आपण केंद्रित बल म्हणतो. मग याच्यामुळे काय होतं, खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होतो. याच्यामुळे काय होतं, पृष्ठभागाला बाक येणे किंवा कंटिन्युअस अशा वळ्या पडणे किंवा भेगा पडणे या क्रिया घडतात. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला ताण निर्माणकारी बले आणि दाब निर्माणकारी बले समजले असतील असं मी इथं कन्सिडर करते. ओके. त्याच्यानंतर बघा वलीकरण. आता इथं आपण ताण आणि दाब दोन्ही बघितलं, बरोबर. इथे काय बघितलं आपण, दाब निर्माणकारी बलामुळे काय होतं, वळ्या पडतात खडकांना. ओके. तर भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचं स्वरूप हे अनेक घटकावरती अवलंबून असतं, बरोबर. आता याच्यामध्ये बघा, ह्या ज्या वळ्या पडतात ना किंवा या वळ्याचं स्वरूप जे असतं ना, कोणत्या घटकावरती अवलंबून असतं असाही क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो. कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आयोग विचारतंय. तर इथं खडकांचं स्वरूप कसं आहे, बलाची तीव्रता किती आहे आणि बलाचा कालावधी किती आहे, या तीन गोष्टीवरती डिपेंड होतं की त्या खडकाला पडणाऱ्या वळ्या कशा आहेत, बरोबर. लक्षात घ्या. जर मृदू आणि म्हणजे खडक रचना जर आपण बघितली, जिओलॉजी, बरोबर, तर सगळे खडक सारखे असतात का, अग्निजन्य खडक, स्तरित खडक, गाळाचे खडक, मूळ खडक, त्याच्यामध्ये फरक असतो की नाही, रूपांतरित खडक असेल तर प्रत्येक खडक मृदू असेलच असं नाही, काही खडक कठीण पण असू शकतात. जर मृदू आणि लवचिक खडक असतील ना तर त्याच्यावरती ऑब्विसली याचा प्रभाव कसा पडणार आहे, जास्त पडणार आहे. मग ज्यावेळी खडकाच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात तेव्हा काय होतं, वळ्या निर्माण होतात, बरोबर. आणि ही जी वलीकरणाची प्रक्रिया आहे ना, तर ही प्रक्रिया कशाला कारणीभूत ठरते, जे वली पर्वत असतात ना तर या वली पर्वताच्या निर्मितीला कारणीभूत ठरते.
इथून तुम्हाला साधा सिंपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारला जातो, खालीलपैकी ज्या पर्वतांचे एक्झाम्पल दिलेले आहेत कोणते पर्वत हे वली पर्वत आहेत, लक्षात घ्या. तर इथं हिमालय पर्वत हा वली पर्वत आहे, आल्प्स पर्वत हा वली पर्वत आहे, रॉकी पर्वत वली आहे, अँडीज पर्वत वली आहे. ठीक आहे, ओके. तर हे आपण इथं दाब निर्माणकारी हालचाली ज्या आहेत ना किंवा दाब निर्माणकारी बल जे आहेत ना, तर या बलामुळे कवचाच्या दोन भागामध्ये जे पृथ्वीचं भूकवच आहे ना, तर हे भागातील खडक काय करतात, एकमेकांकडे ढकलले जातात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, तो भाग संकुचित होतो आणि तो भाग जाड होतो आणि बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक पुन्हा पुन्हा आपण ते घटक कन्सिडर करतोय. एकतर तो खडक कसा आहे, बरोबर, तीव्रता कशी आहे, कालावधी कसा आहे, तर तो खडक कसा आहे, मृदू आहे, कठीण आहे. तर इथं खडकाचा प्रतिसाद कशावरती डिपेंड करतो, खडक किती कठीण आहे आणि बलाचा प्रवेग किती आहे याच्यावरती अवलंबून असतो. बरोबर, मग दाब निर्माणकारी बलामुळे काय होतं, खडकाला कधी वळ्या पडतील, तो खडक कठीण असल्यावर पडतील का नाही, जर तो खडक लवचिक असेल तरच वळ्या पडतील. बरोबर, म्हणजे भूकवचापर्यंत आपण जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. पण पृथ्वीच्या भूकवचामध्ये खोलवर जे खडक असतात ना, ते कसे असतात, प्रचंड प्रेशर खाली असतात, दाबाखाली असतात. बरोबर, मग सामान्यतः ते कसे असणार आहेत, लवचिकच असणार आहेत. सिंपल आहे ना. तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर प्रचंड दाबाखाली असणारे खडक कसे असणार आहेत, लवचिकच असणार आहेत, लक्षात घ्या. आणि असे खडक सहसा तुटत नाहीत, त्यांना वळ्या पडतात. लवचिक असल्यामुळे ते तुटत नाहीत, लक्षात घ्या. त्यांना काय पडतील, वळ्या पडतील आणि खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने काय होतं, इथं वळ्या पडलेल्या दिसून येतात. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या कॉन्सेप्ट समजून घ्या. डेफिनेटली तुम्हाला जिओग्राफीला याचा फार मोठा फायदा तिथं होऊन जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, आता इथं आपण बघितलं वळ्या का पडतात, कशामुळे पडतात. आता या वळ्यांचे भाग बघा, भूकवचामध्ये वळ्या निर्माण होतात आपण बघितलं. बरोबर, आता वळ्यांच्या दोन्ही बाजू ज्या असतात ना, वळ्यांच्या ज्या दोन्ही बाजू असतात, फॉर एक्झाम्पल बघा इथं मी काढून दाखवते तुम्हाला. बघा सिंपल आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं भुजा. ठीक आहे, ओके. वळ्यांच्या ज्या दोन बाजू असतात ना, दोन्ही बाजूंना भुजा म्हणतात. ओके. अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करतं. इथं जर तुम्ही बघितलं, याला आपण काय म्हणतो, अक्षीय प्रतल म्हणतो. ठीक आहे, मी पेन चेंज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला काय म्हणतो आपण, अक्षीय प्रतल म्हणतो. बरोबर, मग या अक्षीय प्रतलामुळे काय होतं, हा एक भाग, हा दुसरा भाग. ओके. अक्षीय प्रतल काय करतं, वळ्यांचे दोन भाग करतं. ऊर्ध्व दिशेत क्षितिज समांतर किंवा तिरपे असू शकतं. हे अक्षीय प्रतल जे आहे ना, ते ऊर्ध्व दिशेत पण असू शकतं, क्षितिज समांतर पण असू शकतं आणि तिरप पण असू शकतं. लक्षात घ्या, जेव्हा मध्य भाग जो असतो ना, तो अधिक उंचीवर असतो, त्याच्या भुजा कशा असतात, अधोमुखी असतात. लक्षात घ्या, जर मधला भाग अधिक उंचीचा असेल, ओके, जर हा मधला भाग अधिक उंचीचा असेल तर काय होतं, भुजा कशा असतात, अधोमुखी असतात. ओके, त्याला काय म्हटलं जातं, अपनती वली असं म्हटलं जातं. बघूया आपण पुढं, अपनती वली असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. याच्या उलट जर मधला भाग कमी उंचीचा असेल तर त्याच्या भुजा कशा असतात, एकमेकांकडे उतरतात. बरोबर, त्याला काय म्हटलं जातं, त्याला अभिनती असं म्हटलं जातं. ओके. इथं बघा, इथं तुम्हाला हा भाग उंचावलेला आहे. बरोबर, हा भाग, हा जो भाग आहे, हा भाग उंचावलेला आहे, याला काय म्हटलंय, अपनती म्हटलंय. किंवा हा भाग बघा, हा भाग उंचावलेला आहे, याला अपनती म्हटलंय. बरोबर, जो भाग मधला भाग जो आहे ना, तो कमी उंचीवर असतो, याला काय म्हटलेलं आहे, याला अभिनती म्हटलेलं आहे. समजून घ्या. ठीक आहे, याला अभिनती म्हटलेलं आहे. ओके, क्लिअर. तर हे झाले वलीचे भाग, अपनती, अभिनती, भुजा म्हणजे काय. आता वलीचे पर्वत जे आहेत ना, ते वलीकरणामुळे निर्मिती होते, हे आपण बघितलं. त्याचे एक्झाम्पल पण बघितले आपण, हिमालय, आल्प्स, रॉकी आणि अँडीज पर्वत. बरोबर, तर वयोमानानुसार वली पर्वतांचे पुन्हा दोन प्रकार पडतात. बघा, वयोमानानुसार दोन प्रकार पडतात, प्राचीन वली पर्वत आणि अर्वाचीन वली पर्वत. ठीक आहे, ओके. तर जे पर्वत 200 दशलक्ष वर्षापूर्वी, बघा, जे पर्वत 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत, उदाहरणार्थ आता इथे लक्षात घ्या, प्राचीन वली पर्वतामध्ये तुम्हाला एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवायचे आहेत,
अरवली पर्वत आपल्या भारतामधला, उरल पर्वत, ॲपलेशियन. आता हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतात. अरवली भारत, उरल पर्वत रशिया, ॲपलेशियन संस्थाने, त्याच्यानंतर आहे हा 3च दिलेले आहे तिथं. आणि अर्वाचीन वली पर्वत जर बघितलं तर 10 ते 25 दशलक्ष याच्यामध्ये रॉकी आणि हिमालय. ठीक आहे, हे अर्वाचीन आहे, प्राचीन आहेत. बरोबर, हिमालयाची उंची पण तुम्हाला इथं दिलेली आहे. तर इथं तुम्हाला हे 2 पार्ट जे आहेत ना हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत आणि पुढे जाऊन सुद्धा याच्यावरचे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथं तुम्हाला दिलेला आहे बघा, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे असं पण कन्सिडर करूया. वलीकरणापूर्वी तो कसा होता, असा होता. वलीकरण झाल्यानंतर कसा झाला. बरोबर, वलीचे प्रकार याच्यावरतीच आयोगाने तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात घ्या, प्रिव्हियस एक्झाम मध्ये फक्त थेरीवरती क्वेश्चन होता. नेक्स्ट एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या ज्या डायग्राम आहेत की नाही, फॉर एक्झाम्पल ही पहिली डायग्राम आहे सममित वली. लक्षात घ्या, सममित वली. ओके, इथला अक्षीय प्रतल कसा असतो, ऊर्ध्वगामी असतो. बरोबर, वलींच्या भुजांचा जो उतार आहे बघा, उतार कसा आहे, वलींच्या ज्या भुजा आहेत ना या भुजांचा उतार कसा आहे, समान असतो. बरोबर, हे झाले तुमचे सममित वली. ओके, क्लिअर. सेकंड नंबर बघा, इथं तुम्हाला असममित वली म्हटलंय. काय म्हटलंय, असममित वली. तर इथलं अक्षीय प्रतल कसं आहे, इथलं अक्षीय प्रतल कललेलं आहे आणि भुजांचे जे कोण असतात ना ते कोण कसे असतात, तुम्हाला कमी जास्त दिसून येतात. हे झालं तुमची असममित वली. इथं बघा उलथलेली वली. आता ह्या वलीची शाखा आहे ना, या वलीच्या शाखेवरती झुकलेली आहे. बरोबर, याला काय म्हटलेलं आहे, उलथलेली वली. बरोबर, भुजांचा उतार एकाच दिशेने असतो पण कोण कसा असतो, कमी जास्त असतो. उतार एकाच दिशेने आहे बरोबर, पण याचा कोण कसा आहे, कमी जास्त आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे आडवी वली, एक वली. आता इथं फक्त उलटली, इथं मात्र काय झाले, पूर्णपणे स्लिप झाली त्याच्यावरती. एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर दिशेने विसावलेली आहे आणि वळ्या एकाच दिशेने. इथं काय झाले बघा, एकाच डायरेक्शनने ह्या वळ्या वळलेल्या आहेत. याला तुम्ही काय म्हणणार, आडवी वळी. बरोबर. आणि पाचवा जो टाइप आहे आपला समनतिक वली. इथं तुम्हाला सरळ वळ्या दिसतात, अक्षीय प्रतल कसं दिसतं, ऊर्ध्वगामी झुकलेलं किंवा क्षितिज समांतर दिसतं. याला तुम्ही म्हणू शकता समनतिक वली. याच्यावरती क्वेश्चन विचारलेत, पुढेही जाऊन तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फक्त अधूनमधून जर तुम्ही वाचलं तरच हा पार्ट तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही मधूनच वाचलं की टाइप्स ऑफ फोल्ड्स म्हणजे काय, प्रस्तरभंग म्हणजे काय, तर तुम्हाला हा भाग कठीणच वाटणार आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित केलं तर समजून जाईल. तर इथं आपले वळ्यांचे प्रकार वगैरे संपतात. त्याच्यानंतर आपला भाग येतो विभंग, प्रस्तरभंग. मला कमेंट बॉक्स मध्ये फक्त सांगा की याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, फोल्ड म्हणतात, फॉल्ट म्हणतात का काय म्हणतात. ठीक आहे, ओके. फोल्ड तर आपण बघितलं. ओके, बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे काय होतं, खडकांच्या स्तरामध्ये ताण निर्माण होतो. पाठीमागे आपण बघितलं, खडकांना तडे पडतात, तडे पडलेल्या भागामध्ये खडक विस्थापित होतात. हे विस्थापन अधोगामी, ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर असू शकतं आणि खडकांच्या विस्थापनानुसार काय होतं, विभंगाचे प्रकार करता येतात. याच्या आधी तुम्हाला मी प्रस्तरभंग म्हणजे काय एक्सप्लेन केलेलं आहे, थोडंसं रिकॉल करा. पाठीमागे वळ्यांवरती क्वेश्चन होतात. आता तुम्हाला या विभंगाच्या प्रकारावरती क्वेश्चन येऊ शकतो. मे बी क्वेश्चन तुम्हाला 1 नंबरची इमेज, 2 नंबरची इमेज, 3 नंबरची इमेज आणि 4 नंबरची इमेज अशा प्रकारे येऊ शकतो. ठीक आहे, ओके. बघा, आता इथं आपण बघतोय की हे जे खडकांचं विस्थापन आहे ना, कारण आपण काय करतोय, ह्या खडकाच्या विस्थापनानुसारच आपण विभंगाचे प्रकार करतोय. बरोबर. मग हे खडकांचं विस्थापन अधोगामी पण असू शकतं, ऊर्ध्वगामी पण असू शकतं किंवा क्षितिज समांतर पण असू शकतं. ठीक आहे. तर प्रचंड दाबाखाली नसलेल्या म्हटलंय, भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेत जुमानत नाही. पाठीमागे आपण बघितलं की नाही, कठीण खडक तिथं वळ्या पडतात का, नाहीत पडत. जे खडक लवचिक असतात त्याच्यावरतीच वळ्या पडतात. म्हणून इथं आपल्याला लक्षात येतं की दाब जर असेल, आपण काय बोलतो की पृथ्वीच्या पृष्ठभागात म्हणजे अंतरंगामध्ये जे खडक आहेत ते कसे आहेत, प्रचंड प्रेशर खाली आहेत. बरोबर. मग प्रेशर जास्त असेल तर ते खडक कसे असतात, लवचिक असतात.
आणि जर खडक लवचिक असतील तर तिथं काय होतील, वळ्या निर्माण होतील. पण इथं काय आहे, जे खडक प्रेशर खाली नाहीत, जे खडक प्रचंड दाबाखाली नाहीत, भूपृष्ठाजवळ आहेत हे खडक, बरोबर, अंतरंगामध्ये नाहीयेत, मग काय होईल, इथं वली प्रक्रिया होईल का, नाही होणार, बरोबर. मग इथं अशा खडकावरती काय होतो, ताण पडल्यास तो खडक तुटू शकतो, बरोबर, डायरेक्ट तुटून जाऊ शकतो. आणि अशा खडकांच्या तुटण्याला विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असं म्हटलं जातं. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जेव्हा खडक वली प्रक्रियेला जुमानत नाही तिथं काय होतं, खडक तुटतो. सोप्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, खडकाच्या तुटण्याला आपण 3 टाईप दिलेले आहेत, विभंग, प्रस्तरभंग किंवा भ्रंश, बरोबर. ओके, खडकाच्या तुटलेल्या प्रतलाला विभंग प्रतल असं म्हणतात आणि अशा विभंगाच्या दिशेत काय होतात, खडक एकवटतात आणि या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो. पहिली पॉसिबिलिटी, खचला जातो, म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गट पर्वत आणि खचदरी भूरूपांची निर्मिती होते. लक्षात घ्या, इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जी विभंग प्रक्रिया आहे, वलीकरणाच्या प्रक्रियेमधून काय होतं आणि विभंग प्रक्रियेमधून काय होतं. तर ही जी विभंग प्रक्रिया आहे ना, या विभंग प्रक्रियेमधून एकतर गट पर्वताची निर्मिती होते किंवा खचदरी सारख्या भूरूपांची निर्मिती होते. ठीक आहे, ओके. आता ही जी इमेज आहे ना, ही इमेज आपण आहे अशी स्टेट बोर्डामध्येच घेतलेली आहे. बघा, पहिली इमेज बघा, इथे तुम्हाला पहिली इमेज दिसत आहे. बघा, इथे तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे, हे खडक आहे. ठीक आहे, हे जे चौकोनी तुम्हाला दिलेले आहेत ना, हे खडक आहेत. ओके, आता इथे मी पेन चेंज करते, तुम्हाला दिसणार नाही, ब्ल्यू कलरचा पेन आपण घेऊया. बघा, तर सामान्य विभंग, पहिली डायग्राम आपण बघतोय, सामान्य विभंग. बघा, अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती. ओके, खडकाचा एक भाग, आता हा खडक आहे असं आपण कन्सिडर करूया, हा खडक आहे. ठीक आहे, ओके. आणि एकदम रफ डायग्राम मी काढते. ओके, तर इथे बघा, खडकाचा एक भाग काय होतो, विभंग प्रतलाच्या संदर्भाने सरकल्याने तुम्हाला इथं सामान्य विभंग निर्माण झाले, या भागाला सरकतो. ठीक आहे, आणि हा या भागाला सरकतो. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे आपल्याला इथं सामान्य विभंग दिसून येतो. ओके, एकदम सिंपल, की अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने. आता विभंग प्रतल म्हणजे मी काय तुम्हाला इथे शिकवलेलं आहे, बरोबर. आणि यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असतं. पुन्हा एकदा तुम्ही बघून घ्या, विभंग प्रतल म्हणजे काय, जोपर्यंत तुम्हाला ह्या डेफिनेशन लक्षात राहणार नाहीत. बघा, खडकाच्या तुटलेल्या प्रतलाला विभंग प्रतल असं म्हणतात, बरोबर. तर तुटलेलं जे प्रतल आहे, आता हा जो मधला भाग आहे हा तुटलेला आहे, याला तुम्ही काय म्हणणार, याला तुम्ही म्हणणार विभंग प्रतल, बरोबर. हे तुम्हाला डोक्यात कायम फिटच ठेवायचं आहे. तर यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असतं, याला आपण सामान्य विभंग म्हणतो, बरोबर. उत्क्रम विभंग विरुद्ध दिशेने. बघा, इथे जर बघितलं, अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने. आता हे विभंग प्रतलाच्या संदर्भाने काय झालेलं आहे, हा भाग उचलला जातो, हा भाग उचलला गेलाय. लक्षात घ्या, विभंग प्रतलाच्या तुलनेने हा भाग उचलला गेलाय, तेव्हा यात विभंग प्रतल कसं असतं, भूमी अभिमुख असतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे झालं दुसरा टाइप आपला. तिसरा टाइप बघा, तिसरा टाइप काय आहे, कातर विभंग. ओके, तिसरा टाइप आहे आपला कातर विभंग. इमेज बघून घ्या, याच्यामध्ये बघा, विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही. बघा, इथं कुठेच ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही. मग काय होतं, इथं क्षितिज समांतर. इथे बघा, ही हालचाल कशी आहे, क्षितिज समांतर. ॲरो बघा, हा ही हालचाल क्षितिज समांतर आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, कातर विभंग. आणि जो पुढचा आपला टाइप आहे तो आहे प्रणोद विभंग. इथे बघा, एका बाजूचा भाग सुट्टा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो. डायग्राम मी पुन्हा एकदा दाखवते, ही आहे आपली चौथी डायग्राम. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि याच्यामध्ये काय होतं, विभंग प्रतलाचा कोन 45 डिग्री पेक्षा कमी असतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्हाला हे याचे प्रकार दिलेले आहेत, जे पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर 11th स्टँडर्ड पुस्तकातील चॅप्टर नंबर 1 हा आहे आपला पार्ट पहिला.
पार्ट दुसरा पण तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर. चाली याच्यामध्ये आपण विभंगाचे जे प्रकार आहेत ते प्रकार बघितलेले आहेत. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. गट पर्वत. चला, गट पर्वतावरती क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेत, लक्षात ठेवा. गट पर्वत बघा, भूगर्भीय हालचालींबद्दल खूप काही बघितलंय आपण फर्स्ट सेशन मध्ये. तर भूगर्भीय हालचालीमुळे ताण निर्माण, ताण आणि दाब हे दोन्ही पॉइंट्स आपण क्लिअर केलेले आहेत. तर ताण निर्माण होणाऱ्या ज्या हालचाली असतात तर तिथे काय होतं, भूकवचाचे भाग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले जातात, बरोबर. आणि मग काय होतं, विभंग निर्माण होतो. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, बघा हे खडक आहेत, बरोबर. इथला हा जो भाग आहे ना, हा भाग वर उचलला गेलेला आहे, व्यवस्थित बघा. किंवा आपण दुसऱ्या पेनने दाखवूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हा जो भाग आहे ना, हा भाग वर उचलला गेलेला आहे. ओके, इथं तुम्हाला ॲरो पण दिसत आहे. तर काय होतं, दोन्ही बाजू इथं काय होतं बघा, ठोकळ्याप्रमाणे दिसतो. हा जो भाग आहे ना, हा भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. तर याला काय म्हटलेलं आहे, याला म्हटलेलं आहे गट पर्वत, इंग्रजीमध्ये ब्लॉक माउंटेन. ठीक आहे, ओके. आणि अशाच प्रकारे दोन विभंगाच्या दरम्यानचा भाग स्थिर राहतो, बरोबर. आणि दोन्ही बाजूचा भाग खचल्याने सुद्धा ही क्रिया घडते, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला खचदरी, ओके, तर त्यांचा माथा कसा असतो, सपाट असतो. दोन्ही क्रिया तुम्हाला इथं बघायच्या आहेत. तर इथं तुम्हाला जी आकृती 1.7 आहे ही आकृती तुम्ही बघा. तर गट पर्वताच्या दोन्ही बाजूचे जे उतार असतात ना, ते कसे असतात, तीव्र असतात. त्यांचा जो हा माथा आहे, हा जो माथा आहे हा कसा असतो, सपाट असतो, बरोबर. आणि निर्मिती काळात जर इथं बघितलं, जेव्हा यांची निर्मिती होते या ब्लॉक माउंटेनची, तेव्हा जर माथा यांचा सपाट असेल तर इथे शिखर तयार होतील का, नाही होणार, बरोबर. लक्षात घ्या. उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता की मग पठार तयार होतील, बरोबर. मेघालय पठार, नर्मदा आणि तापी दरम्यान सातपुडा पर्वत, जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट आणि फ्रान्समधील फॉस्टेस पर्वत. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ब्लॉक माउंटेनचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. फक्त सातपुडा पर्वतच नाही तर नर्मदा, तापी, मेघालय पठारही याचं एक्झाम्पल आहे. सोबतच जर्मनी मधला ब्लॅक फॉरेस्ट असेल, फ्रान्स मधला वॉस्टेस पर्वत असेल. ठीक आहे, माथा सपाट असेल तर इथं शिखर नसतील, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. बघा, खचदरी आपण दोन्ही क्रिया बघणार आहोत, हे मी तुम्हाला आधीच बोलले. तर खचदरी बघा, भूकवचामधला दोन सलंग विभंग. आता इथं बघा, पाठीमाग डायरेक्शन वरती होती, इथं डायरेक्शन खाली आहे. ठीक आहे, तर इथे काय होतं, ऑब्विसली ताण निर्माण पडतो, बरोबर. ताण झाल्यामुळे काय होतो, हा जो भाग आहे हा भाग खाली खचतो, खालच्या दिशेला खचतो. ठीक आहे, मग या खचलेल्या भागाला काय म्हटलं जातं, खचदरी म्हटलं जातं. आणि या खचदरीच्या ज्या भिंती असतात ना, त्या तीव्र उताराच्या असतात का, दोन्ही मधला फरक काय आहे बघा. कुठं तीव्र उतार दिसतो, कुठं तीव्र उतार असतो नसतो, हेच तुम्हाला आयोगाकडून विचारलं जातं. तर खचदरीच्या भिंती सुद्धा, या भिंती बघा कशा असतात, तीव्र उताराच्या असतात. ठीक आहे, बहुतेक वेळा खचदरीच्या भिंती कशा असतात, आकाशाभिमुख असतात, हे तुम्हाला नाहीत विचारणार. पण तीव्र उताराच्या असतात का नसतात हे मात्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. याचं जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर आफ्रिकेमधली रिफ्ट व्हॅली आणि भारतातील नर्मदा, तापी या नद्यांच्या ज्या दऱ्या आहेत ना, या तुम्ही खचदरी कॅटेगरीमध्ये टाकू शकता. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. चला, शीघ्र हालचाली आता आपण बघितल्या, मंद हालचाली आपण बघितल्या, बरोबर. ज्यांनी पहिलं सेशन बघितलं नसेल, पहिलं सेशन अगोदर बघून घ्या, तरच तुम्हाला दुसरं सेशन इथं समजणार आहे. शीघ्र हालचाली बघा, वली आणि गट पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या वलीकरण आणि विभंग याच्याशिवाय इतर हालचाली पण भूकवचामध्ये आढळतात का, आढळतात. सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे. मग या अंतरंगामध्ये जे बल असतात ना, इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस आपण बोललो, तर काही शीघ्र हालचाली घडून येतात. त्याच्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक हे आपल्याला इथं बघायचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगते की हे फक्त बेसिकचे लेक्चर आहेत, अजून तर आपण ॲडव्हान्स काहीच घेतलेलं नाहीये. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला शीघ्र हालचालीमध्ये एक रिमेंबर करायला सांगितले तुम्हाला की इंडोनेशियामध्ये
एक घटना घडली होती 2018ला, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला इथं बोललेलं आहे. तर बघा, भूकंप ही एक शीघ्र हालचालीशी रिलेटेड घटना आहे. भूकंप, तर भू म्हणजे काय, जमीन, बरोबर. कंप म्हणजे काय, कापणे, बरोबर, थरथर कापणे. तर पृथ्वीचा जो आतला भाग आहे, बरोबर, त्याच्यामध्ये हालचाली होतात. ओके. आणि त्या हालचालीमुळे काय होतं, आपण पाठीमागं पण बघितलंय की खडकाच्या थरांमध्ये प्रचंड ताण निर्माण होतो. ओके. आणि हा ताण जो असतो ना, म्हणजे एका लिमिट पर्यंत पृथ्वीचं अंतरंग तो ताण सहन करू शकतं. जर लिमिटच्या बाहेर गेलं तर काय होतं, तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. बरोबर. ज्या ठिकाणी मोकळा होतो तिथं काय होतं, ऑब्विसली ऊर्जेचं उत्सर्जन होणार. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे भूकवच आहे ना ते कंप पावतं, त्यालाच आपण म्हणतो भूकंप. लक्षात आलं. आजकाल आयोगाचा जर पेपर तुम्ही बघितला तर डेफिनेशन खूप जास्त विचारल्या जातात. लक्षात घ्या. जिओग्राफीमध्ये असतील, एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये असतील, तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये असतील, डेफिनेशन खूप विचारल्या जातात. तर भूकवचामध्ये ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो त्याला आपण काय म्हणतो, भूकंपाचं केंद्र म्हणतो किंवा भूकंप नाभी असं म्हणतो. हे आपण मला वाटतं 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये पण बेसिक वाचलेलं आहे. बरोबर. मग या केंद्रापासून काय होतं, विविध दिशांनी ऊर्जा लहरी पसरत असतात आणि भूकंप केंद्रापासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचतात तिथे काय होतो, भूकंपाचा धक्का सगळ्यात आधी पोहोचतो. बघूया आपण डायग्राम मध्ये. आणि पृथ्वीचा हा पृष्ठभाग आहे, ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की इथं भूकंपाचं केंद्र आहे. हे आहे भूकंपाचं केंद्र, ठीक आहे. आता या केंद्रापासून, याला तुम्ही भूकंप नाभी म्हणा, विविध दिशांनी काय होतात, ऊर्जा लहरी पोहोचतात. एकदम रफ मी तुम्हाला इथे दाखवले. ओके. मग जिथं भूकंपाचा धक्का सगळ्यात आधी पोहोचतो, सगळ्यात आधी पोहोचतो म्हणजे ऊर्जा लहरी तिथं आधी पोहोचतात असं आपण म्हणतो. आणि हे जे जिथं सगळ्यात आधी पोहोचतात ना त्याला आपण काय म्हणतो, अपी केंद्र म्हणतो. डेफिनेशन विचारतात बघा, कधी कधी सोपे क्वेश्चन असतात. भूकंप नाभी म्हणजे काय, अपी केंद्र म्हणजे काय, भूकंप केंद्र म्हणजे काय. तर भूकंपाचे अपी केंद्र जे असतं ना हे नेहमी कसं असतं, भूकंप नाभीला लंबरूप असतं. लक्षात, कसं असतं, भूकंप नाभीला लंबरूप असतं, ठीक आहे. म्हणजे भूकंप लहरींची तीव्रता जर तुम्ही बघितली तर याला उपकरण जे असतं भूकंप मापी वगैरे म्हणतात, हे तुम्ही सोडून द्या. जे महत्वाचं आहे तेवढं फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवा की कसं असतं, लंबरूप असतं का कसं असतं, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, हे आहे अपी केंद्र, हे आहे अपी केंद्र, ठीक आहे. क्लिअर. आता बघा, भूकंपाच्या वेळी भूकंप लहरी पृथ्वीच्या सगळ्याच भागात पसरतात का, पहिला क्वेश्चन. आता इथं तुम्ही डायग्राम जर बघितली तर मी थोडीशी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसेल. तर सगळ्याच भागात पोहोचतात का, नाही. इथं जर आपण बघितलं तर पी आणि एस लहरी याचे अजून पण टाईप आहेत. लक्षात घ्या, पी आणि एस लहरी. इथं तुम्हाला पी आणि एस लहरी दिसतात या भागामध्ये, पण इथं पी लहरींचा छाया प्रदेश दिलेला आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला दिलेला आहे पी लहरींचा छाया प्रदेश. ज्या येलो कलरच्या आहेत ना, येलो कलरच्या या आहेत पी लहरी, ठीक आहे. डार्क कलरच्या आहेत या एस लहरी आहेत. ओके. आणि हा ही इकडचा प्रदेश आहे, हा पी लहरींचा छाया प्रदेश आहे. म्हणजे इथं पी लहरी पोचतात का, पोचत नाहीत का, हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. ओके. इथं जर बघितलं तुम्ही, हा जो पोर्शन आहे ना या पोर्शन मध्ये पी लहरी पोचत नाहीत. बघा, हा जो पोर्शन दिसतोय इथं पी लहरी पोचत नाहीत, इथंही पी लहरी पोचत नाहीत. आणि हा जो भूकवचाचा भाग आहे ना इथं यस लहरी पोचत नाही, ठीक आहे. ओके. द्रवरूप बाह्य गाभा, घनरूप गाभा, याच्यासाठी तुम्हाला पृथ्वीचं अंतरंग सुद्धा जे टॉपिक आहे ते करावे लागतील, तेही आपण करूया. आधी आपण स्टेट बोर्ड 11th आणि 12th कंप्लीट करूया, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर भूकंप छायेचा प्रदेश तुम्हाला इथे दाखवलेला आहे.
तर बघा भूकंप छायेचा जो प्रदेश असतो ना, फॉर एक्झाम्पल भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लहरींना काय म्हणतात? ज्या लहरी निर्माण होतात त्याला म्हणतात भूकंप लहरी. स्टेट बोर्डामधलं सगळंच लक्षात नसतं ठेवायचं, लक्षात घ्या. भूकंप लहरी म्हणतात. ठीक आहे. मग याचे किती प्रकार पडतात? पी वेव्ह, एस वेव्ह आणि एल वेव्ह. ठीक आहे. पी म्हणजे प्राथमिक, एस म्हणजे दुय्यम आणि एल म्हणजे भूपृष्ठ. ओके. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या प्राथमिक लहरी असतात ना, ह्या लहरी सगळ्याच माध्यमातून प्रवेश करतात. बरोबर. दुय्यम लहरी ज्या असतात सेकंडरी वेव्स, या फक्त घन माध्यमामधून प्रवास करतात. लक्षात घ्या. ओके. आता जर तुम्ही बघितलं प्राथमिक लहरी आपण काय म्हणतो, सगळ्या माध्यमातून प्रवेश करत असल्या तरी सुद्धा फॉर एक्झाम्पल एक माध्यम आहे. बरोबर. आपण कन्सिडर करूया की हे एक माध्यम आहे आणि पुढचं हे दुसरं माध्यम आहे. ठीक आहे. हे दुसरं माध्यम आहे. मग या माध्यमातून या माध्यमामध्ये जेव्हा या पी वेव्ह जातात की नाही, तेव्हा त्यांचं काय होतं, इथं वक्रीभवन होतं. लक्षात घ्या. वक्रीभवन होतं. डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवते. 5 मिनिटं आपण पाठीमागचे डायग्राम बघूया. बघा आपण पी वेव्ह बद्दल बोलतोय. बरोबर. प्रायमरी वेव्ह काय होतं, वक्रीभवन होतं. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. तर बघा भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रामध्ये भूकंप लहरीची नोंद मिळते. बरोबर. आता काही विशिष्ट क्षेत्र असतात जिथं लहरींची नोंद होतच नाही. मग जिथं लहरींची नोंद होत नाही त्याला आपण काय म्हणणार, भूकंप छायेचा प्रदेश म्हणणार. बरोबर. लक्षात घ्या. पाठीमागच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर पी आणि एस लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवला. बरोबर. आता इथे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की पी आणि एस लहरींची जी नोंद असते ना, तर कुठे घेतली जाते, अपी केंद्रापासून जर तुम्ही 140 डिग्रीच्या पलीकडे असलेल्या भूकंप मापन केंद्रात स्थानकात येणाऱ्या केवळ पी लहरींची नोंद होते. किती? 140. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं 140च्या पलीकडे जर तुम्ही बघितलं तर इथं काय होतं, पी लहरींची नोंद होते. एस ची होते का? एस ची होत नाही. म्हणूनच आपण काय म्हणतो की अपी केंद्रापासून 105 ते 140च्या दरम्यानचा जो प्रदेश आहे ना, दोन्ही प्रकारच्या लहरींसाठी कसा आहे, भूकंप छायेचा प्रदेश आहे. याच्यावरती आयोगाने अजूनपर्यंत क्वेश्चन विचारलेला नाहीये, पुढे जाऊन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. अपी केंद्रापासून दूर जर तुम्ही बघितलं तर 105 ते 140च्या दरम्यान तुम्हाला पृथ्वीभोवती पी लहरींचा भूकंप छायेचा पट्टा मिळतो. तुम्हाला एस लहरी देतील. ठीक आहे. ओके. एस लहरीच्या भूकंप छायेचा प्रदेश हा पी लहरीपेक्षा कसा असतो, मोठा असतो. आणि कोणत्याही अपी केंद्रापासून तुम्ही काय करू शकता, भूकंप छायेचा प्रदेश तुम्ही काढू शकता. फक्त ह्या ज्या फिगर्स आहेत ना, या फिगर्स तुम्ही काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्या कधीच आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या नाहीयेत पण पुढे जाऊन विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा. आता इथे तुम्हाला भूकंप निर्मितीची कारणं विचारली जाऊ शकतात आयोगाकडून. तर भूकंपाची जी निर्मिती आहे ना, भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने भूकवचातील ऊर्जा मुक्त झाल्यामुळे होते. ठीक आहे. ओके. भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते बघा, आपण बोललो की नाही एका ठिकाणी ऊर्जा मुक्त होते. पण हे झालं एक रिझन. म्हणजे तुम्हाला रिझन विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जा मुक्त झाल्यामुळे ज्वालामुखी, भूविवर्तनिकीय हालचाल. आता भूविवर्तनिकीय हालचाल म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवलंय. तर हे ऑप्शन मध्ये असू शकतात. जर ज्वालामुखीचा उद्रेक होत असेल तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा भूकंपाची निर्मिती होऊ शकते का? होऊ शकते. पण जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतो तर त्याची वैशिष्ट्ये काही वेगळी असतात. काय वैशिष्ट्य असतात बघा, तर अशा भूकंपाचं केंद्र ज्वालामुखीमुळे होणारे जे भूकंप असतात ना, तर अशा भूकंपाचं केंद्र सहसा कमी खोलीवरती असतं आणि उद्रेकाचा जो जवळपासचा परिसर असतो ना, तिथंच फक्त याचा परिणाम बघायला मिळतो. हे आहे वैशिष्ट्य. उदाहरणार्थ 1881 साली कॅस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. तेव्हा सेंट हेलेन्स इथं 5.5 रिश्टर महत्तेचा काय झाला होता,
भूकंप झालेला आपल्याला इथं दिसून येतो. तर हे आहे ज्वालामुखी या रिजनमुळे जर भूकंप झालं तर त्याचं वैशिष्ट्य. सेकंड बघा, भूविवर्तनिकी हालचाल. जर भूकवच लहान मोठ्या पट्ट्यापासून बनलेलं आहे आपल्याला माहिती आहे बरोबर, ते स्थिर आहेत का? नाहीये. मग बाह्य प्रवलनावरील जास्त घनतेचा जो भाग आहे ना, हे तरंगत असतात. ओके, सर्वसामान्यपणे जर तुम्ही सीमावर्ती भागातलं भूपट्ट बघितलं तर इथं भूकंप निर्मिती होऊ शकते. बघा, सीमावर्ती भागामध्ये लक्षात घ्या, प्लेट टेक्टॉनिक्स आपण म्हणतो की नाही, प्लेट्स या तरंगत आहेत. तर कुठं भूकंप होतो? सीमावर्ती भागामध्ये भूपट्ट हालचालीमुळे काय होतं? भूकंप निर्मिती होते. याच्यामध्ये काय होतं? भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे किंवा एक दुसऱ्याच्या खाली जाणे इत्यादी बाबी घडतात. इंडोनेशिया, कॅलिफोर्निया, उत्तर अमेरिका आणि चिली इथले भूकंप तुम्हाला दिसून येतात भूविवर्तनिकी हालचालींमुळे झाल्यामुळं. आणि आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर उत्तर काशी आणि आसाम मधील भूकंप हे भूविवर्तनिकी हालचालींमुळे झालेले भूकंप आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, स्टेट बोर्ड मधली माहिती आहे अशी लक्षात ठेवा. मानव निर्मित भूकंप चौथं रिजन, म्हणजे पहिलं ऊर्जा निर्मिती धरून हे चौथं रिजन. तर याच्यामध्ये काय होतं? आण्विक स्फोट वगैरे होतात बरोबर, किंवा काय म्हणू शकतो आपण, प्रचंड खाणीचं खोदकाम असेल, रॅट होल मायनिंगचा एक मुद्दा होता बघा पाठीमागे 3-4 वर्षाखाली, सुरुंगाचा वापर असेल, अणुचाचण्या असतील, याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे सुद्धा इथं भूकंपाची निर्मिती झालेली दिसून येते. ठीक आहे. भारतातील भूकंप क्षेत्र, आता आपण जर इथं बघितलं तर आपल्या भारताचे सिंपल क्वेश्चन तुम्हाला येतं, एकूण किती आहेत भूकंप प्रवण क्षेत्र? 5. ठीक आहे, तीव्रतेनुसार 5 केलेले आहेत. एवढं फक्त लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये. आता इथं तुम्हाला दुसरी जी गोष्ट आहे ती आहे ज्वालामुखी शीघ्र क्रियामधली. तर ज्वालामुखीवरती आयोगाचे पाठीमागे क्वेश्चन आलेले आहेत. 2014 पासून क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. तर सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लावा आणि घनरूप पदार्थ हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात. याला आपण म्हणतो ज्वालामुखी. हे काही तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त तुम्हाला ज्वालामुखीचे उद्रेकानुसार प्रकार विचारले जातात, वर्गीकरण विचारलं जातं. एक विचारला था क्वेश्चन तुम्हाला, हवाईयन तुल्य, स्ट्रॉम्बोली वगैरे वगैरे, भेगीय उद्रेक, आणि पाठीमागच्या 1-2-3 वर्षाखाली तुम्हाला डायग्राम देऊन क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. उद्रेकानुसार 2 प्रकार वर्गीकरण केले जातात, केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक. ठीक आहे. ओके, हा आहे केंद्रीय उद्रेक, लक्षात घ्या, आणि हा आहे भेगीय उद्रेक. ठीक आहे. ओके, तर ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी आणि सातत्य याच्यावरून जर बघितलं आपण तर जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असंही वर्गीकरण केलं जातं. बघा, उद्रेकानुसार वर्गीकरण आणि उद्रेकाचा कालावधी आणि सातत्य याच्यानुसार पण वर्गीकरण, हे दोन्ही प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन सिंपल विचारलेला होता बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणते पदार्थ बाहेर पडतात. तर इथं आपण बघितलं की घनरूप पण पडतात, द्रवरूप पण पडतात, वायुरूप पण पडतात. वायूमध्ये कोणकोणते वायू पडतात हेही तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता इथं जर बघितलं तर 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात, हे आपण बघितलेलं आहे. पुढे जाऊन आपण ते आणखी डिटेलमध्ये बघूया. तर द्रवरूप पदार्थामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणत्या पदार्थाचा समावेश होतो बघा, इथं वितळलेले जे पदार्थ असतात ना, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात. जर ते अंतर्गत भागातच असतील ना, तर त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला म्हटलेलं आहे मॅग्मा. लक्षात ठेवा, अंतर्गत भागातच ते राहिले तर मॅग्मा, आणि जेव्हा ते भूपृष्ठावरती येतात त्याला लावा म्हटलं जातं. कॉमन आहे. ठीक आहे. मग या लावा रसात असणारं जे सिलिकाचं प्रमाण असतं ना, तर त्या सिलिकाच्या प्रमाणानुसार पुन्हा या लावाचे 2 प्रकार पडतात, आम्ल लावा आणि अल्कली लावा. ठीक आहे. सिलिकाचं प्रमाण जास्त, सिलिकाचं प्रमाण कमी, आणि वहन कसं होतं हे फक्त तुम्हाला इथं विचारलं जातं. घनरूप पदार्थामध्ये जर तुम्ही बघितलं तर धुरीकण असतात आणि खडकांचे तुकडे असतात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे वायुरूप पदार्थ. इथे जर बघितलं तर उद्रेकाच्या वेळी काय होतं माहिती का, मुखाच्या वरती गडद ढग दिसून येतात, याला फुलकोबी ढग असं म्हणतात. क्वेश्चन येऊ शकतो. आणि मुखाशी ज्वाला निर्माण होतात, काही ज्वलनशील वायू असतात म्हणून. ठीक आहे. ओके, याच्यावरती तर आयोगाने क्वेश्चन विचारला नाही,
पण ज्वालामुखीय भूरूपांवरती आयोगाने अशा प्रकारच्या डायग्राम देऊन क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. ओके. आणि होतं काय माहिती का, ब्लॅक अँड व्हाईट डायग्राम देतात, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आपलं जास्त होतं. तर इथं बघा आपण बोललो लावा म्हणजे काय, मॅग्मा म्हणजे काय, सगळं आपण बघितलं. ठीक आहे. मग जेव्हा भूपृष्ठावरती लावा मॅग्मा येतो त्याला आपण लावा म्हणतो. हा जेव्हा थंड होतो ना त्यावेळी त्याला काय होते, घनरूप अवस्था प्राप्त होते आणि त्या लावापासून बनतात भूरूप. लक्षात घ्या. मग इथं जे पहिलं भूरूप तुम्हाला दाखवलेलं आहे लावा घुमट बघा, ज्यावेळी मॅग्मा जो असतो ना मुखातून बाहेर येऊन तिथंच घनरूप बनतो. ज्वालामुखीचं हे मुख आहे, इथंच तो घनरूप बनलेला आहे. बघून घ्या, इथंच तो घनरूप बनलेला आहे. मग इथं काय होतं, घुमटाकार टेकडीची निर्मिती होते आणि लावा रसाच्या प्रवाहीपणावर, उदाहरणार्थ हा लावा कुठपर्यंत प्रवाहित होतो त्या पद्धतीने तुम्हाला घुमटाचे आकार इथं दिसून येतात. ठीक आहे. किंवा घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. आणि अल्कली लावा, जसं आपण लावाचे दोन टाईप बघितले, अल्कली लावा, तर अल्कली लावामुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असणारे घुमट तयार होतात. पण तुम्हाला इथं उलट देतात बघा, अल्कलीच्या ठिकाणी तुम्हाला आम्ल देतील. ठीक आहे. ओके. का बरं असं होतं बघा, अल्कली लावा कसा असतो, पातळ असतो. बरोबर, पातळ असतो, परिणामी तो जास्त प्रवाही असतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो इथं की विस्तृत तळ असलेले घुमट तयार होतात. तर हे अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला, विधान आणि कारण ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित समजून घ्यायचे की का अल्कली लावामुळेच विस्तृत तळ असलेले घुमट तयार होतात. ठीक आहे. आम्ल लावामुळे का तयार होत आहेत हे आपल्याला इथं माहित पाहिजे. त्याच्यानंतर बघा लावा पठारे, भेगीय ज्वालामुखी आपण बघितले. बरोबर, इथून पसरणारा जो लावा रस असतो ना त्याच्यामुळे काय होते, लावा पठारांची उत्पत्ती होते आणि विस्तृत भूपृष्ठावरती लावा रस पसरतो. उदाहरणार्थ आपला डेक्कन ट्रॅप. ओके. विस्तृत भूपृष्ठावरती हा पसरलेला आहे, त्याच्यातून निर्माण होते याची. ठीक आहे. तर लावा पठार. ज्वालामुखीय काहेल बघा, इथं काय होतं, मोठ्या प्रमाणावर पदार्थ बाहेर पडतात आणि मग इथं दाब मुक्त होतो आणि दाब मुक्त झाल्यानंतर काय होतं, एक मोठा असा जो खळगा आहे ना तो अशा प्रकारे तयार होतो. ज्वालामुखीय काहेल किंवा याला कॅल्डेरा असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. काही खळगे तर 10 किलोमीटर पेक्षा सुद्धा अधिक रुंद आणि खोल असतात. मग कालांतराने इथे काय होते, सरोवराची निर्मिती होते. एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं सरोवर आहे का. ठीक आहे. आणि जर लहान आकाराचे जर काहील असतील तर त्यांना विवर म्हटलं जातं. लक्षात घ्या, काय म्हटलं जातं, विवर म्हटलं जातं. ठीक आहे. विवर सरोवर तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. तर पावसाच्या पाण्याने भरलं जातं. ज्वालामुखीय खुंटा, ज्वालामुखीच्या मुखाशी जेव्हा लावा रसाचं घनीभवन होते तेव्हा तिथं तयार होतो ज्वालामुखीय खुंटा. डायग्राम व्यवस्थित बघा. खंगारक शंकू, इथे काय होतं बघा, घनरूप पदार्थ बाहेर पडतात ज्वालामुखीच्या उद्रेकातून. राख, अर्धवट जळलेले निखारे, सकोणाश्म यांचा इथं समावेश होतो. आणि शंकाकृती इथं तुम्हाला दिलेला आहे बघा, शंकाकृती एक टेकडी निर्माण होते आणि हे जे अर्धवट जळलेले निखारे असतात ना याला म्हटलेलं आहे खंगारक. एक्झाम्पल आहे इटलीमधील नुआओ पर्वत. एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा, याच्या पलीकडे तुम्हाला जास्त काही एक्झाम्पल विचारले जात नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, तुम्हाला इथं भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी एक मॅप दिलेला आहे इथं बघा. तर इथं जे भूपट्ट दिलेले आहेत हे तुम्ही अजून डीप मध्ये शिकू शकता, पण आपण जस्ट मॅप मध्ये बघूया. उत्तर अमेरिका भूपट्ट. ओके. इथं आहे पॅसिफिक भूपट्ट, कोकोस भूपट्ट. हे छोटे लक्षात ठेवू नका, मोठे लक्षात ठेवा. दक्षिण अमेरिका भूपट्ट आहे, आफ्रिका भूपट्ट आहे, युरेशिया आहे. ओके. इथं भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट तुम्हाला दिलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला भूकंप क्षेत्र जे आहे ना, डॉटेड जो एरिया दाखवलाय की नाही, डॉटेड एरिया, इथं बघा हा जो सगळा असं डॉटेड एरिया दाखवलेला आहे हा सगळा भूकंप क्षेत्र. इथं सिम्बॉल दिलेले असतात कॉर्नरला, बघून घ्या, सिम्बॉल दिलेले असतात. ठीक आहे. आणि हे जे भूपट्ट निर्मितीच्या सीमा आहेत किंवा भूपट्ट ऱ्हासाच्या सीमा आहेत त्या देखील तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. ज्वालामुखी पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. आपला भारताचा भाग जर बघितला तर इथं तुम्हाला जास्त ज्वालामुखी दिसून येत नाही. रिंग ऑफ फायर वगैरे आपण पुढे जाऊन बघूया. पण हा एक मराठी मॅप जो आहे ना, हा मराठी मॅप तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये मिळून जातो. ठीक आहे. ओके. भूकंप क्षेत्र, ज्वालामुखी
आणि भूपट्ट. क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. संमिश्र शंकू बघा. आता इथं संमिश्र पाठीमागे आपण बघितलं खंगारक शंकू. संमिश्र शंकू काय असेल बघा. इथं जर आपण बघितलं तर लावारस म्हणजे अर्धवट जळलेले पदार्थ तर असतील, पण लावारस यांच्यामुळे काय होतं, संयुक्त शंकूची निर्मिती होते, त्याला म्हटलं जातं. वेगवेगळे पदार्थ इथे दिसून येतात म्हणून आपण त्याला म्हणतो संमिश्र शंकू. ठीक आहे. कसे असतात, प्रमाणबद्ध असतात, लक्षात घ्या. उदाहरणार्थ अमेरिकेतील सेंट हेलेन्स. ओके. आणि इथं आपले हे जे ज्वालामुखीमुळे तयार होणारी भूरूप आहेत ती संपतात. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ज्वालामुखीचं वितरण, जे आपण इथं बघितलं. फॉर एक्झाम्पल पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा. इथं जर आपण बघितलं बघा, पॅसिफिक महासागराभोवतालचा जो पट्टा आहे, हे जे तुम्हाला रेड कलरचे त्रिकोण दिलेले आहेत ना, हे ज्वालामुखीशी रिलेटेड दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ज्वालामुखीचं वितरण जर बघितलं तुम्ही, तर पॅसिफिक महासागराभोवतालचा जो पट्टा आहे ना, त्यालाच म्हटलं जातं पॅसिफिकचं अग्निकंकन, रिंग ऑफ फायर. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये आता हे सगळे सेंटेन्स तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये पॅसिफिकच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा समावेश होतो. आयोग तुम्हाला देईल की फक्त पूर्व किनारपट्टीचा समावेश होतो, तर नाही, पूर्व आणि पश्चिम दोन्हीचा होतो. या पट्ट्यात जगातील बहुतांश उंच ज्वालामुखी शंकू आणि ज्वालामुखी पर्वत आढळतात. कोटोपाक्सी हा जगातला सर्वात उंचावरील जो ज्वालामुखी आहे तो कोणत्या पट्ट्यामध्ये मिळतो, पॅसिफिक महासागराच्या पट्ट्यामध्ये. याच्याशिवाय फुजियामा हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतात. फुजियामा जपान, माउंट सेंट हेलेन्स वॉशिंग्टन, पिनाटुबो आणि मेऑन फिलिपाईन्स. ठीक आहे. तर हे पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा. ओके. मध्य अटलांटिक रांग जी आहे, तर इथं मध्य अटलांटिक रांगेच्या दोन्ही बाजूकडील प्रदेशामध्ये तुम्हाला ज्वालामुखीचा समावेश होतो आणि इथलं क्षेत्र म्हणजे आइसलँड. आणि मध्य भूखंडीय पट्टा जो आहे अल्पाईन पर्वत श्रेणी आहे आणि भूमध्य सागर क्षेत्र, पूर्व आफ्रिका, स्टॉम्बोली आणि एटना, हे सगळ्यांना माहित असतं, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला तर इथं आपला जो पहिला टॉपिक आहे, हा पहिला